कहाँ से आए हो असं मांजरचा प्रश्नचिन्ह जरा वाटला मला की हे लोक कुठून आले आहेत. कदाचित तिला पण आमच्यासोबत यायचं असेल आणि तिला आम्ही आवडलं असणार. सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जेवण पोटभर केलं आणि मस्त रिलॅक्स केलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं सुनामी आयलँडकडे. मस्त शॉपिंग करत तुम्ही जाऊ शकता गाईज इकडे आणि खूप सुंदर आहे. ऑब्व्हियसली सुनामी आयलँड हे मालवणजवळ देवबागजवळील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे बेट मालवणच्या जवळ म्हणजेच महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे. याला सुनामी बेट असं नाव का पडलं आहे माहिती आहे का तुम्हाला? आणि ते 2000 साली पडलेलं आहे. तर 2004मध्ये सुनामीमुळे या बेटाची निर्मिती झाली आहे असं मानतात. मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत फोटो क्लिक्स करत आम्ही मस्त जात होतो. आणि सुनामी आयलँड हे मालवणमध्ये पर्यटकांसाठी एक खास ठिकाण आहे. खूप छान तुम्ही इथे जलक्रीडा करू शकतात. निसर्गरम्याचं वातावरणाचा आनंद तुम्ही लुटू शकतात. आणि यस, इथं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला मिळणार आहे. तर जे आमच्यासोबत होते ना बोट रायडिंगसाठी, तर त्यांनी आम्हाला सर्व इथं हिस्ट्री सांगितली. खूप छान. तरच आमची बोट रेडी आहे आणि आम्ही सर्व रेडी आहोत. ऑब्व्हियसली जो नजारा आम्ही बघितला आहे ना सुनामी आयलँडमध्ये, तेही सनसेटचा खूप सुंदर अविस्मरणीय क्षण हा असा होता. मीन्स डोळ्याला पारणा फिरणारा असा हा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला आहे. जस्ट अवेसम, वाव वाव अँड वाव. चला तर मग तुम्हीही आमच्यासोबत या नजाऱ्याचा आनंद घ्या. मस्त सनसेट बघा आमच्यासोबत आणि मस्त या अविस्मरणीय दृश्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवा. सर्वांनी इथं तर सनसेटचा खूप मनमुराद आनंद लुटला आहे. इथं फोटो काढायचीच कोणाची संपतच नव्हती. दोन बीचच्या मध्ये आहे देवबाग संगम. आपण आता बरोबर संगम आता राईट साईडला तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येणार देवबाग गाव आणि तिन्ही साईडला असलेलं पाणी. एका साईडला समुद्र आहे, एका साईडला तुम्ही जेटीवरून आला ती नदी आहे गर्ली नदी. अरबी समुद्र आणि गर्ली नदी यांचा इथे संगम झालेला आहे. हा पूर्ण संगमचा एरिया आहे 2 ते 3 किलोमीटरचा. हा जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा आपण समुद्रात जातो, म्हणजे अरबी समुद्रात. डॉल्फिन राईड साठी जातात बघा बोटी, त्यात अरबी समुद्रात जातात. पण हा संगमचा एरिया मोठा आहे. जसं ही नदी मोठी आहे, नदीचं पात्र बघा केवढं मोठं आहे, तसाच हा संगमचा एरिया पण मोठा आहे. खूप पुढा साईडला आहे. आता इथे या नदीला पाणी खारट आहे ना, तुम्ही जर 15-20 किलोमीटर आतमध्ये गेलात ना पुढा साईडला, तर याच नदीचं पाणी गोड आहे. फक्त पावसात 4 महिने पाणी गोड असतं आणि 8 महिने पाणी खारट असतं. कारण पावसात काय माहिती आहे, नदीला पाण्याचा फोर्स जास्त असतो. मग ते समुद्राचं पाणी येत नाही नदीतच पाणी समुद्रात जात असतं. म्हणून ते 4 महिने पाणी गोड असतं आणि गोड्या पाण्यात मगरी असते. खाऱ्या पाण्यात मगरी येते. खाऱ्या पाण्यात नाही. पावसात. आणि एक काय इथे संगमला एक छोटंसं आयलंड आहे, सिगल बर्ड्स आयलंड. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ऑस्ट्रेलियन बर्ड्स इथे येतात, सिगल बर्ड्स पूर्ण व्हाईट कलरचे, आणि त्या आयलंड वरती बसतात. पण त्या आयलंड ना भरतीला पूर्ण पाण्यात असतं. म्हणजे सुनामी आयलंड आणि सिगल बर्ड्स आयलंड 2 आयलंड आहेत ना, ती भरतीला पूर्ण पाण्यात आणि ओटीला ती पूर्ण वर येतात. म्हणजे वाळू पूर्ण, म्हणजे तुम्ही उतरणार तर तुम्हाला असं पूर्ण जवळजवळ आयलंडचा 3 किलोमीटरचा भाग ओपन होतो ओटीला. नाही आता भरती आहे. आणि सिगल आयलंडचा 1 किलोमीटरचा भाग ओपन होतो. आता हा संगम एरिया आहे. संगम असून पण इथे समोर एक छोटासा आयलंड आहे, म्हणजे वाळू दिसते, दगड नाही आहे. समोर बघा ते तुम्हाला लाटा दिसत आहेत ना, अशा त्या आयलंड वर येऊन स्टॉप होत आहे. हा इथे खाली आयलंड आहे बघा, इथे लाटा दिसत आहेत. बाकी तुम्हाला असं या साईडला असं लाटा नाही, तिथे येऊन स्टॉप होत आहे. हे सिगल बर्ड्स आयलंड आहे. पण आता त्याच्यावर पाणी म्हणजे ओटीच्या जर वेळी तुम्ही आलात तर तुम्हाला दोन्ही आयलंड बघायला भेटतात, सिगल आयलंड आणि सुनामी आयलंड. हे बघा इथे फक्त लाटा, एवढा एरिया जो आहे ना पूर्ण वाळूचा एरिया आहे. आणि ते सिगल बर्ड्स थंडीतच असतात, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात 4 ते 5 आणि आज पण शक्यता आहे पाऊस, कारण थोडं वातावरण
मगर मगर बघा. किती सुंदर आहे. इथं तर असं फील होत होतं की आम्ही केरळमध्ये चाललो आहे. मिनी केरळचा फील आम्हाला फील झाला. दिस इज मिनी केरळ. तुला मावळला तुम्ही बोलला ना घराच्या बाहेर येते काय रिझन रात्री पण कोणता पण फिरत असतात आणि मच्छीमारी कळलं ना. या साईडला मच्छीमारी नाही. या पाण्यावर शेती, या पाण्यावर आपल्याला गोड पाणी आहे. आता देवबाग गावाच्या तिन्ही साईडला पाणी काय काय नदी पण आहे ना. नदीला पण पाणी खारड ते पण आहे 15-20 किलोमीटर खारड आहे आणि संगमला पण पाणी खारड आहे. एवढं असून पण गावात ज्या विहिरी आहेत ना गोड पाणी आम्ही तेच घेतो. कुदरत का पाणी फक्त आता मे महिन्यात थोडं कमी होतं. ते माझं थोडं पावसात आम्ही हाताने पाणी काढतो. एवढं पाणी असतं फिल्टर नाही. कोण डायरेक्ट पितात, कोण गरम करतात आणि मग ते पितात. तरी पण येते. हे त्यांनी आता बांधून घेतले का सगळ्याचं पान? हा, प्रत्येकाने म्हणजे कसं माहिती आहे, प्रत्येकाचं गुणपण वेगवेगळं ना. मग कसं नाही जर लक्ष दिलं तर ते हळूहळू पडून जाईल आणि त्यांची जागा हळूहळू पाण्यात येणार. त्यामुळे जो आपल्या जागेत व्यवस्थित बंधारा वगैरे पाहिजे. अभी मतलब पानी का लेवल थोड़ा कम है. पानी का लेवल थोड़ा कम है. कम देतात. या नदीला पाणी जास्त असतं. त्याच्यात तुम्हाला जस्ती, बंपर, बनाना, फॅमिली बोट आणि जे समोर चालू आहे कयाक ते जॅकेट वगैरे लावतात, पैसे भरतात आणि राईड करतात. असं नाही की तुम्हाला इथे आल्यानंतर राईड करायलाच पाहिजे. ते तुमच्यावर आहे. तुम्हाला वाटलं तर करू शकता, नाही केला तरी चालेल. पण तुम्हाला थोडा वेळ इथे थांबवून कोण सांगतो आपण तुम्हाला फिरायला भेटेल. भरती असल्यामुळे जवळजवळ 2-3 फूट पाणी आहे. आणि समोर रॉक आहे ना, समोर रॉकच्या बाजूला हे सुनामी आलेलं नाही समोर. हा मोरेश्वर रॉक. म्हणजे जेव्हा पाण्याला भरती येणार ना तेव्हा या साईडने असं आयरन पाण्यात जाणार आणि शेवटी त्या रॉकला पाणी जाणार. आणि ओटीला काय होणार म्हणजे रॉक पासून असा आयलंड ओपन होत येणार या साईडला. असं आहे. म्हणजे 24 तासामध्ये दोनदा भरती येणार आणि दोनदा ओटी येणार. हे कंटिन्यू चालूच असतं भरती होत. फक्त त्याचं टायमिंग अर्धा पाऊण तास पुढे होतं. म्हणजे आता तुम्ही या टायमिंगला आला संध्याकाळी तुम्हाला भरती भेटते ना. आता तुम्ही 8-10 दिवसांनी जर आलात याच टायमिंगला तर तुम्हाला पूर्ण ओटी म्हणजे आयलंडवर पाणी नसेल. म्हणजे हे कंटिन्यू चालू असतं, पुढे पुढे होत राहतं. असं नाही सकाळी आयलंड दिसतात संध्याकाळी पाण्यात जाणार असं नाही. ते उलटं पण होतं थोड्या दिवशी. म्हणजे 1-1 तास अर्धा पाऊण तासाचा पुढे पुढे होत राहतं. या दादांना आम्ही सर्वांनी प्रश्न विचारून मस्त हैराण करून सोडलं होतं आणि त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला आन्सर्स केलं. जसं की आम्ही तिथं सगळे सेटल व्हायला जात होतो. मासेमारी आणि असं हे झालं पर्यटन की 2011 पर्यंत त्याच्या अगोदर मासेमारी अशा प्रकारे प्रत्येकाने मस्त क्वेश्चन विचारून आपली इन्फॉर्मेशन ग्रॅब केली. अँड वी क्रिएट अ लॉट फोटोज अँड वी क्रिएट अ लॉट मेमरीज फॉर लाईफ टाईम. आणि ही लाईफ लॉंग न विसरणारी ट्रिप होती विथ स्ट्रेंजर टू फॅमिलियर पीपल. तर आमच्या असं सुनामी आयलँडचं पूर्ण आम्ही बघितलं आणि देन त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्पॉटला चाललो आहोत जिथं आम्ही स्टे केला आहे. तर गाईज खूप अवेसम मजा केली आम्ही.
तर येस तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय ना बघायला नजारा. ओ माय गॉड, मीन्स काय फील होता तो. ऑलमोस्ट इथं 2-4 ग्रुप आलेले होते वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि ऑफकोर्स मस्त त्यांची सेटअप केलेला होता आणि यू कॅन सी इकडे मॅच चालू होता, प्रोजेक्टर लावलेला होता. तर खूप छान सुंदर एक्सपिरियन्स. मस्त तिकडे झोके अँड नारळाची उंच उंच झाडे, सर्वांनी मस्त रिलॅक्स केला. त्यानंतर थोडा डान्स करायचा होता, मस्ती करायची होती, फन करायचं होतं तो, त्यामुळे आम्ही मस्त म्युझिक सिस्टम लावली अँड वी आर ऑल रेडी. सो लेट्स वेलकम देम. आमच्या बकेट लिस्टमध्ये रील्स करणंही होतं, त्याही इथं कंप्लीट झाल्या आहेत गाईज. तर आम्ही खूप मस्त मजा केली. मीन्स अननोन टू नोन पीपल्स. हा जो सफर होता तो कधी मीन्स कसा पूर्ण झाला हे कळलंच नाही. यू कॅन प्रिडिक्ट की हाऊ मच वी कनेक्ट अँड हाऊ मच वी एन्जॉयड. आमच्या बेस्ट कपलने आणि प्रीतम यांनी मस्त छान डान्स केला. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी गरबा खेळला, मस्त खूप सारे रील्स, फोटोज, लॉट्स मेमरी क्रिएट केली आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं जेवायला. सो गाईज हिअर आवर मील. तर येस, जेवण पण खूप छान टेस्टी होतं. जेवणानंतर आम्ही मस्त रिलॅक्स केला, खूप गप्पे शप्पे केले आणि मग त्यानंतर आम्ही झोपी गेलो, कारण की नेक्स्ट मॉर्निंगला आम्हाला जायचं होतं सिंधुदुर्ग फोर्ट बघायला. रात्रीचा व्ह्यू तर खूप छानच होता, तुम्ही बघू शकता इथंच. तर अशा प्रकारे आमची स्वीट मॉर्निंग मस्त नेचरमध्ये, तेही मालवणमध्ये आमची झाली. आणि येस, अन्नपूर्णा निवास इथे आम्ही जिथे थांबलेलो होतो तिथे आमची नाश्त्याची सोय होती, जेवणाचीही होती. त्यानंतर मस्त हा नजारा सकाळचा बघत नाश्ता करायला आम्ही सर्व एकत्र बसलो आणि मस्त मनोरथ आनंद केला. नाश्ता झाल्यानंतर आम्हाला चहा घ्यायचा होता, चहाही आली, पण एका छोट्या मुलीने चहा सांडून टाकली. त्यानंतर सर्व उठूनच गेले तिथून, मस्त झोकावरती रिलॅक्स होत मस्त गप्पे शप्पे केले. म्हणजे नक्की काय छान छान तयार झाल्यावरती आम्ही फोटो व्हिडिओज काढणारच की नाही, तर आम्ही खूप छान मेमरी क्रिएट केली. सी लुक एट देम, चोरी करते हुए पकड़े गए, आम चोर. बड़ा अभी कैरी हो कैरी. 2 कैरी चोरी केल्यानंतर सर्वजण गाडीत बसले आणि येस, मस्त गाडीचा आमचा सफर सुरू झाला आहे आणि आता आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला जात आहोत. तर येस, यू कॅन सी द हॅपीनेस. फायनली आम्ही सर्व पोचलो आहोत आणि वी आर ऑल एक्साइटेड टू सी द सिंधुदुर्ग फोर्ट. सबस्क्राइब टू युनिक स्पिरिच्युअल गाइड. सुनामी बेटापासून सुमारे हे 25 किलोमीटर अंतरावरती आहे. सागरी महामार्ग मार्गे स्थित सिंधुदुर्ग किल्ला केवळ तारकर्ली परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे. ऑल गुड. तर आम्ही मालवण चिट्टीकडे जात आहोत, जिथे तुम्हाला तिकीटही मिळतं, लाईफ जॅकेट मिळत असते. तर ऑफकोर्स इथं छान मार्केट आहे, तुम्ही शॉपिंग करू शकतात खूप सारी. काल आम्ही बोटिंगमधून फक्त सिंधुदुर्ग फोर्ट हा दुरूनच पाहत होतो, तर फायनली आता आम्ही त्या फोर्टकडे जात आहोत. आणि येस, इथून मालवण चिट्टीकडे जावं लागतं. तिथून तुमचा नंबर येईपर्यंत तुम्हाला वेट करावं लागतं अँड देन यू आर गुड टू गो. ऑफकोर्स इतकं छान दृश्य तुम्ही डोळ्यात बघण्याशिवाय तर जाऊ शकत नाही, फोटो काढण्याशिवाय तर जाऊ शकत नाही. वी आर ऑल रेडी विथ आवर जॅकेट्स. तर येस, बिचारा प्रीतम आम्हाला आवडत होता, आमची देखभाल करत होता, त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहेत त्याची. तरीच गाईज, तुम्ही जेव्हा इथं उभे असताना जो सीन बघतात, पूर्ण नजारा बघतात, तर क्या बात. आणि आता ही बोट आमच्याकडे जात आहे. तर येस, से टू देम प्रीतमकडे आमचे तिकीट्स ऑलरेडी अवेलेबल होते. देन आवर बोट. सो विल गो इन द तामनी. बोट नंबर 57. जलराणी.
हॅलो हाय हॅलो हॅलो लेट्स गो. आमची पूर्ण टीम ही सज्ज झाली आहे बोटीमध्ये जाण्यासाठी, कारण महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोकण प्रदेशातील एक ऐतिहासिक स्थळ आम्ही हे पाहण्यासाठी जात आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे समुद्रावर बांधलेला किल्ला. शेकडो पोर्तुगीज तज्ज्ञ, वास्तुविशारद आणि लाखो भारतीय कामगारांना हा किल्ला बांधण्यासाठी 3 वर्षाहून अधिक काळ लागलेला आहे, ज्याने नंतर मराठा राजवटीचे रक्षण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर ऑफकोर्स इतका छान सुंदर निसर्गरम्य जबरदस्त किल्ला आम्ही डोळ्यांनी बघितला. गाईज, यू हॅव टू मस्ट व्हिजिट सी सच अ फोर्ट. तर आम्ही मस्त सक्सेसफुली लँड झालो आहोत. आता आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टकडे. त्यापूर्वी प्रीतम इथं आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. सो वी विल लिसन दिस अँड देन विल फॉलो टू हिम. हॅलो. तिथून उतरताच आमचा तो खिच मेरी फोटो हा सीन आमचा चालू झालेला होता. सो लेट्स गो विथ अस टू सी द सिंधुदुर्ग फोर्ट. हा संपूर्ण परिसर किल्ला बघूनच तुम्ही थक्क होणार. तर ह्या किल्ल्याची संपूर्ण माहिती आम्हाला प्रीतमने खूप छान सुंदर पद्धतीने सांगितली आहे आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा पूर्ण किल्ला तुम्हाला बघायला मिळणार, माहितीही ऐकायला मिळणार. चला मग आता किल्ल्याच्या आत आपण जाऊया आणि संपूर्ण किल्ला हा आपल्या डोळ्यांनी मनसोक्त बघूया आणि आपल्या राजांची हिस्ट्री ऐकत हा किल्ल्याचा स्ट्रक्चर बघत तुमचा ऊर हा भरून आल्याशिवाय राहणार नाही. मीन्स जेव्हा तुम्ही व्हिजिट करणार, जेव्हा तुम्ही कमबॅक होणार, यू विल फील अमेझिंग एक्सपिरियन्स, अमेझिंग एनर्जी, पॉवरफुल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लॉट्स लव्ह यू.